What is meant by biodegradable polymer? Here is one word for your help. If generally what happen, polymer is not degraded in atmosphere. For example, plastic is not degraded in atmosphere. Also PVC pipe, it is also not degraded in atmosphere. General view is that a polymer not degraded in atmosphere, but nowadays polymer is prepared which can be easily degraded in atmosphere. Okay, are you getting this idea what is meant by biodegradable? बायोडिग्रेडेबल म्हणजे समजा एखादा भाकरीचा तुकडा वगैरे वातावरणामध्ये कुठेतरी मातीत वगैरे पडलेला असेल, तुम्ही 8-10 दिवसानंतर जर बघितलं तर तो तसाच राहतो का? राहतो नाही. त्याचं वातावरणातल्या बॅक्टेरिया ज्या असतात ते त्याचं डिकम्पोजिशन करत असतात. वातावरणातल्या बॅक्टेरिया त्याचं डिकम्पोजिशन करत असतात, त्याचं डिग्रेडेशन करत असतात. तसं एखादा प्लास्टिकचा एखादा पीस, जसा भाकरीचा तुकडा आपण मातीमध्ये ठेवलेला आहे तसं प्लास्टिकचा पण ठेवला तर त्याचं डिग्रेडेशन होत नाही. तो बाजूला काढून घेतला, स्वच्छ धुतला तर पहिला होता तसा दिसतो आपल्याला. मीन्स इट इज नॉट बायोडिग्रेडेबल. बट काही पॉलिमर प्रिपेअर करण्यात आलेले आहेत की जे वातावरणामध्ये ज्याचं डिग्रेडेशन होतं. We will write simple definition. Write down. A polymer which is degraded degraded in atmosphere by bacteria is known as biodegradable polymer. For example, number 1, biopol, BIOPOL, biopol. ओके, मी पेज ओपन केलेलं आहे. नोट्स मध्ये आपण नंतर जाऊयात लगेच. ओके, what is example of biodegradable polymer? Biopol, then polycaprolactone, polylactic acid, polyglycolic acid आणि डायोक्सेन्स. हे बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल आहेत. फर्स्ट वन, राईट बायोपॉल. आपल्या सिलेबसला फक्त असा पॉइंट आहे, एक्झाम्पल विथ ऍप्लिकेशन. तुम्ही बघा सिलेबस मध्ये बायोडिग्रेडेबल पॉलिमर, देअर एक्झाम्पल अँड ऍप्लिकेशन. बायोडिग्रेड लास्ट पॉइंट बघायचा पॉलिमर मधला आहे का? आहे की नाही? सिलेबस सापडतोय की नाही? काय आहे सिलेबस? वाचा बरं. हा, इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे काय ते त्याचं इंट्रोडक्शन झालं. आता बायोपॉल,
बायोपॉलचं ऍप्लिकेशन, इथे ऍप्लिकेशन आहे बघा, कर्सर जिथे आहे ते, मोल्ड बनवण्यासाठी, साचा बनवण्यासाठी, फिल्म बनवण्यासाठी, लाईक दिस फिल्म, फिल्म बनवण्यासाठी, मेडिकल अँड वेटरनरी ऍप्लिकेशन, मेडिकल मध्ये सुई वगैरे बनवण्यासाठी, असे जे प्लास्टिकचं मटेरियल असणार आहे ते सर्व मटेरियल बनवण्यासाठी. त्यानंतर केमिकल रिएक्शन आपल्या सिलेबसला नाही, आताच तुम्ही बघितलेले, फक्त एक्झाम्पल विथ ऍप्लिकेशन असा पॉइंट आहे. देन पॉलीकॅप्रोलॅक्टोन, पॉलीकॅप्रोलॅक्टोन याचा यूज कुठे होतो? मोल्डेड आर्टिकल्स बनवण्यासाठी, मोल्ड बनवण्यासाठी. ओके. त्यानंतर स्टार्च, स्टार्चचा यूज काय होतो? फिल्म तयार करण्यासाठी, फिल्म तयार करण्यासाठी स्टार्च. फिल्म म्हणजे समजा आपण स्टार्च केले, कपड्यांना स्टार्च केलं तर असा लेअर एक तयार होत असतो, ती म्हणजे फिल्म. फिल्म म्हणजे अशी फिल्म नव्हे. देन तुम्हाला हे माहित आहे, काही काही टॅबलेट असतात ना, त्याला कव्हर असते कॅप्सूलचं, ते कॅप्सूलचं कव्हर त्याला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून बघा, विरघळतं ते. मग ते कॅप्सूल जे असतं ते स्टार्चचं बनवलं असतं, म्हणजे आपल्या शरीराला ते घातक नाही, पण त्याची अशी फिल्म तयार करता येते. ती फिल्म म्हणजे असली फिल्म नाही, तो पॉलिमरच आहे पण डिग्रेडेबल आहे, लाईक दिस. देन पॉलीलॅक्टिक ऍसिड, पॉलीलॅक्टिक ऍसिड, डू यू नो व्हॉट इज मीन बाय ऑर्गन रिजनरेशन? ऑर्गन रिजनरेशन म्हणजे काय माहिती आहे? ऑर्गन रिजनरेशन, तुम्हाला माहिती आहे, एखाद्या मेंबरला जर कान नसेल तर तयार करायला टाकतात प्लास्टिक सर्जरी. मग त्याच्या आपल्या बॉडीचे एक सेल घेतात, ते सेल आहे ना, त्या पॉलिमरला एका कानाचा शेप देतात, आणि मग ती सेल कुणाच्याकडे न वाढते? त्या पॉलिमरच्या कडेनं वाढत जाते. त्या पॉलिमरला ऑलरेडी शेप दिलेला असतो. ते बायोडिग्रेडेबल असल्यामुळे काही दिवसामध्ये ते पूर्णपणे डेव्हलप झालं, तर तसंच जर कान बसवला तर वर्ष 2 वर्ष झाल्यानंतर ते नाहीसं होतं. म्हणजे काय नाहीसं होतं? आतलं मटेरियल नाहीसं होतं, मात्र ते सेल तोपर्यंत स्ट्रॉंग होत असतात. लक्षात आलं का? त्यानंतर डॉक्टरांनी आपल्याला ऑपरेशन वगैरे केल्यानंतर टाके घेतात, ते टाके पण काही दिवसानंतर असं पण तुम्ही आता रिसेंटली असं पण ऐकलेलं असेल की ते टाके विरघळून जातात. ऐकलंय का? विरघळून जातात म्हणजेच ते बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे बनवलेले असतात. लक्षात आलं का? म्हणून इथं ऑर्गन रिजनरेशन, प्लास्टिक सर्जरी, ऑर्गन रिजनरेशन, प्लास्टिक सर्जरी या दोन्ही गोष्टीसाठी काय वापरलं जातं? पॉलीलॅक्टिक ऍसिड वापरलं जातं. एमसीक्यूज काय विचारला जातो? फॉर प्लास्टिक सर्जरी डॅश डॅश केमिकल्स इज युज्ड, किंवा पॉलीलॅक्टिक ऍसिड इज युज्ड फॉर डॅश डॅश, व्हॉटएव्हर मे बी. देन पॉलीग्लायकॉल, पॉलीग्लायकॉल कुठे वापरलं जातं? प्लास्टिक सर्जरीसाठीच वापरलं जातं. ऑर्थोपेडिक ट्रीटमेंट म्हणजे समजा आपला पाय वगैरे मोडला असेल तर रॉड टाकला जातो, लक्षात आलं का? आणि मग तो रॉड वगैरे बनवण्यासाठी ऑर्थोपेडिक ट्रीटमेंटसाठी त्याचा यूज होत असतो. नंतर सर्जिकल सुटर्स, सर्जिकल सुटर्स मध्ये दवाखान्यातल्या सगळ्या वस्तू आल्या, सुई किंवा जे मटेरियल प्लास्टिकचं असतं ते मटेरियल सगळं येणार सर्जिकल सुटर्स मध्ये. नंतर तो दोरा आता सांगितलेला मी. ओके. देन पॉलीडायोक्सेन्स, it is useful for medical and agriculture, it is used for medical and agriculture, म्हणजे औषध वगैरे असतील तर त्याची कोटिंग वगैरे बनवायची असतील तर लाईक दिस वे वी कॅन यूज इट. बाकीचं लिमिटेशन वगैरे आपल्या सिलेबसला नाहीत, आपण त्याच्याकडे जायचंच नाही. आर यू गेटिंग? आता इथं प्लास्टिक सर्जरी 2 पॉइंट मध्ये आलेला आहे, कोणत्या कोणत्याने? पॉलीलॅक्टिक ऍसिड आणि पॉलीग्लायकॉलिक ऍसिड. लक्षात आलं का?
आणि मेडिकल मेडिकल याच्याशी रिलेटेड 2 वेळेस आलेलं आहे. फर्स्ट वन इज पॉलीडायोक्सेन आणि असं हा एक आणि हा बायोपॉल एक, तो मेडिकल मध्ये वापरला जातो आणि आपल्या स्टार्च पण वापरला जातो. त्यानंतर पॉलीकॅप्रोलॅक्टोन, इट इज युज्ड फॉर मोल्ड बनवण्यासाठी किंवा मोल्डेड आर्टिकल बनवण्यासाठी. आर यू गेटिंग दिस पॉइंट? कसा विचारला जाणार? एक्झाम्पल वरून ऍप्लिकेशन किंवा ऍप्लिकेशन वरून एक्झाम्पल. आणि पहिला 3 मार्काला कंपल्सरी पडायचा, त्याच्यामध्ये पण एक हेडिंग आणि एक्झाम्पल मागितले जायचे, हेडिंग आणि युजेस मागितले जायचे, हेडिंग आणि युजेस. पण तुम्ही अजून लकीली ऑनलाईन असल्यामुळं तुम्हाला काय होईल, एक्झाम मध्ये हे हेडिंग विचारलं जाईल, युजेस विचारले, म्हणजे कुठलं तरी एक दोघातलं एक विचारलं जातं, पण डेफिनेटली असतं पेपर मध्ये. लक्षात आलं का सर्वांच्या? राईट डाऊन एक्झाम्पल अँड ऍप्लिकेशन ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर किंवा एक्झाम्पल विथ ऍप्लिकेशन ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर, ऍज युअर विश वी कॅन राईट. ओके. नंबर 1 बायोपॉल. नंबर 1 बायोपॉल. नंबर 1 बायोपॉल. राईट डाऊन. राईट डाऊन. हे एवढीच लाईन फक्त लिहायची. करायला लागले. झालं? मोबाईल वरती दिसत नाही का? मला वाटतं दिसत असेल, आता काय अडचण नाही. दिसतंय की? तुम्हाला नाही दिसत? मला दिसतंय म्हणजे तुम्हाला पण दिसायलाच, नाही तर मग चष्मा लागला असणार. ते पीपीटी वरती आहे बरं का, पण पीपीटी मध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून मी इकडे, तिथे जास्तच ऍप्लिकेशन आहे. नंतर पीपीटी मधलं लिहूया, तिथं पण आहेच, तिथं सोपी लँग्वेज आहे म्हणून इथं आलं. लिहिलं का पहिलं बायोपॉलचं सेंटेन्स? ऑनलाईन मेंबर. Yes, ma'am. हा. देन सेकंड पॉलीकॅप्रोलॅक्टोन. पॉलीकॅप्रोलॅक्टोन. ब्लेंड म्हणजे मिक्स. ब्लेंड मीन्स मिक्स. राईट डाऊन. इट इज युज्ड फॉर फॉर्मेशन ऑफ molded articles. Molded articles. Molded articles. नेक्स्ट त्याच्यातलं दुसऱ्या सेंटेन्सला इट इज also blended with PVC ABS. PVC आणि ABS म्हणजे पॉलिमरचं नाव आहे. PVC and ABS. ओके. स्टार्चचं सेंटेन्स आहे असंच लिहा. Starch is used for formation of film. Number 3 starch dash. Starch dash. Starch is used for formation of film. Then next polylactic acid. Polylactic acid. Polylactic acid. Polylactic acid. It is used for, it is useful for organ regeneration. Organ regeneration.
प्लास्टिक सर्जरी, फुल स्टॉप. प्लास्टिक सर्जरी. नेक्स्ट, पॉलीग्लाइकोलिक एसिड. It is used for organ regeneration, plastic surgery, orthopedic treatment, बोर्ड वरती आहे. ऑर्थोपेडिक ट्रीटमेंट, सर्जिकल सुटर्स, then polydioxane, it is used in medical and agriculture. It is used in medical and agriculture. Okay, let us discuss some MCQs related to this chapter. MCQ डिस्कस करूयात. हॅलो, MCQ दिसतायत का? हॅलो. Yes. Okay, listen.
Polymerization in which two or more chemically different monomers are take part. It is known as कुठला टाइप असतो? कोपॉलिमरायझेशन. कोपॉलिमरायझेशन. कोपॉलिमर. Okay. GRES is example of. GRES is example of. कोपॉलिमरायझेशन. GRES is example of. GRES कशाचं एक्झाम्पल आहे बघा नोटबुक मध्ये. ऍडिशन पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमर. ऍडिशनचं आहे का कोपॉलिमरायझेशनचं आहे ते बघा. ऍडिशन पॉलिमरायझेशन सिंगल मॉलिक्युल असं लिहिलेलं आहे. सिंगल मोनोमर. इज देअर सिंगल मोनोमर? नोटबुक मध्ये पेजेस ओपन करून बघा. GRES लिहिलेला आहे का मी? बुनायस अँड GRES. इथं लिहिलेलं ऍडिशन पॉलिमरायझेशन का ऑप्शन बरोबर नाही, कारण तिथं सिंगल मोनोमर नाही. टू डिफरंट मोनोमर्स आर देअर. कोपॉलिमरायझेशन येतं. कोपॉलिमरायझेशन. ओके. थर्मोप्लास्टिक इज फॉर्म बाय डॅश डॅश फिनॉमिनॉन. थर्मोप्लास्टिक म्हणजे थर्मोसॉफ्टनिंग प्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे थर्मोसॉफ्टनिंग प्लास्टिक. काय बोलले मी आता? प्लास्टिक. कोणतं बरोबर आहे? चेन पॉलिमरायझेशन आहे का नाही? कन्फ्यूज करून विचारलेलं आहे. अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिला पर्याय नाही, दुसरा पण नाही, तिसरा नाही म्हणजे नक्की चौथा आहे. कोपॉलिमर इज फॉर्म बाय युनियन ऑफ टू और मोर. थांबा साईज वाढवते, क्लिअरिटी येईल तुम्हाला. हा आता दिसतंय ना सर्वांना? दिसतंय का अजून वाढवायचं? हा, read it. Copolymer is formed by union of two or more molecule of same monomer. हे बरोबर आहे का पहिला पर्याय? नाही. मोनोमर molecule in a chain without elimination of water. मोनोमर molecule with elimination of water molecule. तिसरा नाही. Thermosetting and thermoplastic resin हे पण नाही. Which one is correct one? B is correct one. Phenol formaldehyde resin is commonly known as. बॅकेलाइट. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये वरती समासामध्ये जागा शिल्लक आहे तिथं हा MCQ लिहून ठेवा. नक्की परीक्षेला असणार आहे. अगदी युनिव्हर्सिटीच्या सुद्धा पेपरला असणारच आहे. लिहा कुठेतरी टाइम जागा असेल वरती, एकदम वरती कोरी जागा असते बघा. हा MCQ लिहून ठेवा. हा नक्की एक्झामला असणार आहे. फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेजिन इज कॉमनली नोन ॲज बॅकेलाइट. मी जिथे बॅकेलाइट शब्द दिले तिथे कंसामध्ये फिनॉल फॉर्माल्डिहाइड दिलेला आहे. आता थर्मोसॉफ्टनिंग थर्मोसेटिंग पॉइंट कडे जावा. नोटबुक मध्ये जा पटपट. टाइप ऑफ प्लास्टिक मध्ये थर्मोसॉफ्टनिंग आणि थर्मोसेटिंग आहे का? आता थर्मोसॉफ्टनिंग ची डेफिनेशन बघा. प्लास्टिक विच इज सॉफ्टन ऑन हीटिंग अँड हार्डन ऑन कूलिंग रिव्हर्सिबली इट इज नोन ॲज अ सॉफ्टनिंग. थर्मोसॉफ्टनिंगला थर्मोप्लास्टिक असं म्हणतात असं दिलेलं आहे का नोट्स मध्ये? आहे का? आहे. आहे. ठीक आहे. आता 6 नंबरचा आन्सर सांगा. Plastic which can be softened on heating and hardened on cooling is known as thermoplastic. Phenol formaldehyde is example of थर्मोसेटिंग. फिनॉल फॉर्माल्डिहाइड कोणाचं एक्झाम्पल आहे? थर्मोसेटिंग. चला जावा. डिफरन्स बिटवीन थर्मोसॉफ्टनिंग अँड थर्मोसेटिंग आहे का?
Okay. Natural rubber is a basically polymer of Isoprene. isoprene. Good. Bakelite is prepared by condensation of. Phenol and आता formaldehyde. सांगितलं फिनॉल फॉर्माल्डिहाइड ला नाव आहे बेकेलाइट. Which of the following is addition polymer? कोण आहे ऍडिशन? पॉलिथिन. पॉलिमर म्हटलं की पॉली शब्द यायलाच पाहिजे इथं. दी प्रोसेस ऑफ व्हल्कनायझेशन मेक दी रबर कसला होतो? हार्ड बनतो. आयसोपिरिन इज ए मोनोमर ऑफ Natural rubber. Polymer consisting of identical monomer unit. It is known as homopolymer. Identical monomer असेल तर homopolymer. Which of the following is example of copolymer? GRS. Process of uniting together monomer with or without elimination of. With or without दिलेलं आहे. Elimination of small molecule resulting in linkage. It is known as Polymerization. पॉलिमरायझेशन. मग पॉलिमरायझेशन चे दोन टाइप आहेत, एक विथ आहे आणि एक विदाउट आहे. बेकेलाइट इज एक्झाम्पल ऑफ Phenol formaldehyde resin. फिनॉल फॉर्माल्डिहाइड. प्लास्टिक आर ऍडेड टू रेझिन सॉरी प्लास्टिसायझर आर ऍडेड टू रेझिन टू इन्क्रीज इट्स. प्लास्टिसायझर का टाकायचा? रिजिड पीव्हीसी मध्ये टाकलेला आहे आपण फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी किंवा प्लास्टिसिटी वाढवण्यासाठी. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोनोमर ऑफ पॉलिस्टायरीन? स्टायरीन. ओके. पॉलिथिन इज एक्झाम्पल ऑफ Addition addition polymerization. polymerization. Which of the following is example of condensation polymerization? Nylon 6. Nylon 6. Phenol formaldehyde is also called as bakelite. Bakelite. हे डबल काय येतंय? हे सगळे जे एमसीक्यूज आहेत ते 10-15 वर्षापूर्वी जे क्वेश्चन पेपर होते त्या क्वेश्चन पेपर मधून घेतलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेस तो जर विचारलेला असेल तर आम्ही ड्रॉप केलेला नाही. तो किती महत्वाचा आहे ते तुम्हाला कळण्यासाठी रिपीट येते. PVC is example of homopolymer. कारण विनिल ग्रुप रिपीट होतोय फक्त तिथे. Natural rubber is a polymer of isoprene. The Isoprene. most commonly used vulcanizing agent is इथं स्पेलिंग चुकलाय sulfur. Process of heating the rubber with a sulfur at 100 to 140 degrees Celsius is known as Vulcanization. vulcanization of rubber. The most extensively used reinforcing fiber is हे जुन्या सिलेबसला होतं बघा, चुकून राहिलेलं आहे. फायबर्स नाहीच आहे आपल्याला पण हे पण नाही. बुनायस रबर इज पॉलिमर ऑफ ब्युटाडाइन आणि स्टायरीन. कारण इथं यस मीन्स स्टायरीन. Process in which polymer is formed without loss of any material is known as addition polymerization. In condensation polymerization, elimination of dash takes place. Small molecule is takes Small place. molecule. Plastic which can be softened on heating and hardened on cooling is called as thermoplastic किंवा thermosoftening. Polymer polyurethane is used for. इथं दुसरं आता पहिले नाव होते पॉलियुरेथेनचं, आता ते कॅन्सल केलेलं आहे. आता आपल्या एक्झाम्पल मधलं नाव असणार आहे. फॉर एक्झाम्पल बायोपॉल वगैरे वगैरे वगैरे. आणि जर तुम्हाला पाहिजेच असेल तर बघा 32 ला ए उत्तर बरोबर आहे जर माहिती करून घ्यायचं असेल तर. हर्ट वॉल बसवण्यासाठी बसवतात की नाही, हर्टला वॉल बसवलं जातं. हे गेल्या वर्षी विचारलेलं लिहिलेलं इथं. स्ट्रक्चरल युनिट ऑफ हाय पॉलिमर इज कॉल्ड ॲज मोनोमर. स्ट्रक्चरल युनिट म्हणजे छोटातला छोटा भाग. हाय मोलिक्युलर वेट मटेरियल दॅट कॅन बी इझिली मोल्डेड इनटू एनी डिझायर्ड शेप इट इज कॉल्ड ॲज Plastic. आर यू गेटिंग? समजलेलं आहे ना सर्वांना चॅप्टर व्यवस्थित?
हॅलो. येस मॅम. ओके. किती मार्काला चॅप्टर आहे रे? 16 मार्काला, बरोबर आहे का? Yes, ma'am. आहे की नाही 16 मार्काला? आता आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहोत. नेम ऑफ चॅप्टर इज करोजन. राईट द नेम ऑफ चॅप्टर करोजन. एकाच मिनिटात पीपीटी ओपन करते. वेट. सेक्शन फर्स्ट मधला चॅप्टर आहे. चॅप्टरचं नाव आहे करोजन. हा चॅप्टर संपल्यानंतर, हा करोजन चॅप्टर संपल्यानंतर एक खूप छोटा चॅप्टर राहतो. सिलेबस संपतोय आपला. ओके. हॅलो. हॅलो. सिलेबस Yes, ma'am. दिसते का? Yes, ma'am. हा. राइट डाउन दिस सिलेबस. करोजन 4.1. हे लिहून घ्या बोर्डवरती जे दिसतंय ते.
किती मार्काला आहे बघा, 13 मार्काला आहे. लिहिलं? झालं? और किती मार्काला आहे ते लिहून घेतलं? आपला हा एक चॅप्टर आलाय, एनर्जी स्टोरेज सिस्टीम. मग संपला. ओके. What is mean by corrosion? What is mean by corrosion? In this phase, any corrosive substance can see you. या पूर्ण सीपचं करोजन झालेलं आहे. ओके. ओके.
लेट अस डिस्कस वन बाय वन. करोजन होऊ नये म्हणून वगैरे काय करायचं वगैरे सगळे पॉइंट आहेत. व्हॉट इज मीन बाय करोजन? कधी कधी करोजन खूप फास्ट होतं. फक्त याच्या सरफेस वरती फक्त एकट्या आयर्नच पिरियडिक टेबल मधले फक्त एकट्या आयर्नच करोजन होत नाही. नोबेल मेटल सोडले तर बाकीच्या पण मेटलचं करोजन होत असतं. आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत की कोणत्या मेटलचं करोजन होतं, कसं होतं, नक्की तिथे कोणती केमिकल रिॲक्शन घडते आणि करोजन होऊ नये म्हणून तुम्ही ऍज अ इंजिनियर काय करणार, एखाद्या मेटलचं करोजन होऊ नये म्हणून काय करणार त्याचं स्टडी करायचंय. करोजनचे 2 टाइप्स असतात. एक वेट करोजन असतं, सेकंड वन इज अ ड्राय करोजन. व्हॉट इज मीन बाय वेट करोजन? हे सीप चा खालचा सरफेस पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, सारखा तो वेट राहतो, ते झालं वेट करोजन. करोजन इथे पण झालेलं या टिपला, हा सरफेस वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही तरी पण करोजन झालेलं आहे. म्हणजे एक टाइपचं करोजन आहे ड्राय करोजन, ड्राय ऍटमॉस्फिअर मध्ये राहिलं तरी करोजन, आणि एक वेट राहिलं म्हणून करोजन. एखादा आता तुम्ही ज्या बेंच वरती वगैरे बसलेले आहेत तर तिथला जो आयर्न आहे त्याचं पण करोजन झालेलं आहे, त्याचा आणि वॉटरचा अजिबात कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे ऍटमॉस्फिअर मधले गॅसचा त्याच्यावरती अटॅक होतं आणि करोजन होतं. एखादा मेटल पाण्यामध्ये डीप झाल्यानंतर पाण्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनची या मेटल बरोबर ती रिॲक्शन होते आणि करोजन होत असतं. मीन्स देर आर 2 टाइप ऑफ करोजन. फर्स्ट वन इज अ ड्राय करोजन and second one is a wet corrosion. Then here maximum metal which is present in the periodic table get corroded. For example, on the surface of the copper, which layer we have find? कुठला लेअर तुम्हाला दिसतो तिथे? कॉपरच्या भांड्यावरती असला कलर आलेला असतो का गंजल्यासारखा? नाही. कसला कलर दिसतो? ग्रीनिश कलर दिसतो. तो ग्रीन कलर म्हणजेच कॉपरचं करोजन असतं. नंतर चांदीचं वगैरे वस्तू आपण वापरतो त्याच्यावरती ब्लॅकिश कलर आलेला असतो, तो ब्लॅकिश कलर म्हणजे त्याचं करोजन झालेलं असतं. लाईक दिस वे every metal get corroded with except gold, platinum, etc. because these metal not have interest to combine with the another element, so that it not get corroded. Whether process of corrosion is a slow or fast. आपण एखादी वस्तू ऍसिड मध्ये बुडवली, फक्त करोजन म्हणजे असा लेअर बनणे नव्हे, एखाद्या आयर्नचे 100 मॉलिक्युल्स असतील इथे, समजा आपल्याकडे 100 मॉलिक्युल्स असतील आयर्नचे, 100 मॉलिक्युलची एक प्लेन अशी पट्टी बनलेली आहे आणि त्याच्यातले त्या 100 मधले वरचा लेअर निघून जाणे, 100चा आकडा कमी होणे, म्हणजे 90 मॉलिक्युल जरी राहिले वातावरणातल्या कुठल्या प्रोसेसमुळे तरी देखील त्याला करोजनच म्हणायचं. वरचा थर निघून जाणं म्हणजे पण करोजनच झालं. 100ची 100 लोकांना शिल्लक राहणं म्हणजे पण करोजन झालं. हिअर वी हॅव वन ऍसिड प्लेट, सॉरी one metal piece, and we pour the some amount of the acid on this metal surface. What happen? तुम्ही जर मेटल वरती ऍसिड ओततच राहिलात तर जर संध्याकाळपर्यंत ड्रॉप त्याच्यावरती टाकत गेला तर संध्याकाळी तुम्हाला तो मेटल दिसणार पण नाही. लक्षात आलं का? ते सुद्धा करोजन झालं. ते करोजन खूप फास्ट होतं. कधी कधी मेटल, आता हे बेंच कधीतरी 10-15 वर्षापूर्वी बनवलेले असणार आहेत, आता याचं करोजन स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. म्हणजे करोजन इज स्लो और रॅपिड. काही करोजन स्लो असतात तर काही करोजन रॅपिड असतात. करोजन म्हणजे फक्त असा थर तयार होणे नाही तर डीके म्हणजे काही भाग कमी होणं, डीके, और इथं आहे शब्द डिस्ट्रक्शन.
डिस्ट्रक्शन ऑफ लिक्विड मेटल असतात का रे? काय काय शब्द लिहिले मी? corrosion is a slow or rapid decay or destruction of solid metallic material. आपण corrosion आपल्याला युजफुल आहे का नाही? आपण ठरवलेलं नाही किंवा आपल्याला करू इच्छित नाही आपण ते corrosion व्हावं, कारण आपलं मेटल खराब होतं त्या corrosion झाल्यामुळे. म्हणून corrosion is a slow or rapid decay or destruction of solid metallic surface by unintentional attack of environment or surrounding. हा, काय झालं? corrosion is a slow or a rapid decay or destruction of solid metallic surface by unintentional attack of environment or surrounding. It is known as a corrosion. Okay, today we stop here. होणार नाही आपला पॉइंट. हा, डेफिनेशन नको लिहू, आपण उद्या लिहूयात. जास्त झालं असतं तर लिहून दिलं असतं, एकच लाईन.